नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जी MJPची एक्झाम जे आत्ता झालेले आहे त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन पडले होते. जे अकाउंटचे क्वेश्चन असतील ते कशा प्रकारे ते क्वेश्चन पडले आणि ते रिअल क्वेश्चन असतील. आणि हे जे क्वेश्चन आहेत हे आपण विद्यार्थ्यांकडून कलेक्ट केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला डिट्टो क्वेश्चन नाही दिसणार म्हणजे ॲज इट इज, पण त्यामधले जे कीवर्ड्स असतील आहे ना, आणि मी बऱ्यापैकी डिटो क्वेश्चन घेण्याचा मी प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्हाला समजेल की हेच क्वेश्चन आले होते का, किंवा त्याच्यामध्ये करेक्शनही तुम्ही करू शकता कमेंट करून मित्रांनो. पण बऱ्यापैकी मी ट्राय केला आहे की एक्झॅक्ट क्वेश्चन घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. याच्यामध्ये आपण टोटल 20 क्वेश्चन याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आणि हे जे क्वेश्चन आहेत हे लोकल फंड आहे ना, म्हणजे स्थानिक निधी याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे की IBPS कोणत्या प्रकारचा पॅटर्न घेऊन येते काय. आणि हे क्वेश्चन होते ते इझी होते, मीडियम होते का हार्ड होते हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, पहिला क्वेश्चन बघूयात की कोणता क्वेश्चन आला, त्याचा आन्सर काय असू शकते. आणि तुम्ही कमेंट करूनही सांगू शकता की हेच क्वेश्चन होते का. याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेन मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करायचं आहे. दुसरी गोष्ट, चॅनेलला काय करून ठेवायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असंच कंटेंट मिळेल. तर बघा, जास्त वेळ न घालवता बघूयात पहिला क्वेश्चन काय होता मित्रांनो. तर बघा, विच कन्सेप्ट स्टेट दॅट अकाउंटिंग प्रॅक्टिसेस शुड नॉट चेंज फ्रॉम इयर टू इयर. म्हणजे कोणते असे कन्सेप्ट आहे ते दाखवा. आता बघा, हा जे आहे क्वेश्चन हा आपल्या दीक्षा एज्युकेशन ॲपमध्ये आपण घेतलेला आहे, ती MCQमध्ये झालेला आहे. पण काही विद्यार्थी असं आता त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपण वन लायनर काही क्वेश्चन दिलेत. म्हणजे एकदम आता इथं काय त्यांनी थोडासा फिरवून क्वेश्चन विचारला, पण वन लायनर आपण क्वेश्चन दिला त्याच्यामध्ये ते एक्झॅक्ट तुम्हाला दिसेल. बघा, विच कन्सेप्ट स्टेट दॅट अकाउंटिंग प्रॅक्टिस शुड नॉट चेंज. म्हणजे अकाउंटिंग प्रॅक्टिस चेंज नाही होत फ्रॉम इयर टू इयर. ही कोणती कन्सेप्ट दाखवते, तर ती कन्सिस्टन्सी कन्सेप्ट दाखवते. बरोबर, म्हणजे काय मुलं गोंधळून गेले असतील का आपण की ॲक्च्युली ह्याचं उत्तर काय. तर आपल्या दीक्षा एज्युकेशनमध्ये आपण जो ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तर तुम्ही परफेक्ट बघू शकता की तिथं आपण हा क्वेश्चन घेतला होता आणि कन्सिस्टन्सी कन्सेप्ट हाही क्वेश्चन त्याच्यामध्ये होता मित्रांनो. तर बघा, दुसरा आहे मित्रांनो. बघा, अ रिसोर्स आउंड बाय बिझनेस फॉर जनरेटिंग फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट है ना इज नोन ॲज. म्हणजे कोणता असा रिसोर्स आहे की बाय बिझनेस फॉर जनरेटिंग फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट. आता असेट हे आन्सर असू शकते, नाही असू शकत, हे बघून घ्या. इथं हे मी काढून टाकतो, पण इथं आन्सर काय असू शकतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. असेट असेल तर असेट टाका, दुसरं असेल तर दुसरं टाका. बरोबर, तर हा एक क्वेश्चन होता बघा. दुसरा क्वेश्चन आहे बघा, तिसरा क्वेश्चन आहे की याच्यावरती होता की तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं होतं. म्हणजे सेल्स व्हॅल्यू दिली होती नाही, 2 लाख, फिक्स्ड कॉस्ट 40, ब्रेक इवन पॉईंट 16,000 युनिट. तर मग तुम्हाला ॲक्च्युअल सेल्स किती युनिट झाला ते तुम्हाला काढायचं होतं, तर त्याला कॅल्क्युलेशन गरजेचं होतं. नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिप्रेशन. म्हणजे याच्यामध्ये आता ऑप्शन आपल्याला ॲक्च्युली मित्रांनो माहीत नाहीत किंवा आपल्याकडे ते आले नाहीत आहे ना, आणि ते थोडंसं डिफिकल्ट आहे ऑप्शन भेटणं. पण हा एक क्वेश्चन होता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनचं कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे म्हणून. बरोबर, नेक्स्ट आहे बघा, याच्यामध्ये आपण काय करणार मित्रांनो की 20 क्वेश्चन घेणार आहे. म्हणजे पार्ट 1 आहे हा. टोटल आपण 50 क्वेश्चन जे आले होते आहे ना ते आपण घेणार आहे. पण हा खूप लेंदी आणि मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे आपण 20 क्वेश्चन याच्यामध्ये घेतो आहे आणि दुसरा पार्टमध्ये पूर्ण करून टाकूयात. तर बघा, विच इज नॉट जनरली, आणि हे क्वेश्चन कसे होते, काय होते, हार्ड होते का इझी होते ते पण तुम्हाला मी सांगतो. विच इज नॉट जनरली ॲक्सेप्टेड मेजरमेंट बेस. कोणता आहे जनरली की ॲक्सेप्ट केलं जात नाही मेजरमेंट बेस. बरोबर, फ्युचर कॉस्ट. नेक्स्ट आहे बघा, हा एक क्वेश्चन होता बघा की तिकीट काउंटर ॲट रेल्वे स्टेशन इज ॲन एक्झाम्पल ऑफ. ते कशाचं कोणत्या रेव्हेन्यूचं एक्झाम्पल आहे बघा. तिकीट काउंटर आहे जे रेल्वे स्टेशनवरती. आता बघा, हे क्वेश्चन कुठून IBPSच्या लोकांनी काढलेले आहेत हे माहीत नाही मित्र. कुठून काढले, कसे काढले, कारण एक लक्षात घ्या, पोस्ट पण त्या लेवलची होती आहे ना. असं समजू नका की इझी क्वेश्चन येऊ शकतं. पण जो लोकल फंड आहे मित्रांनो, लोकल फंडला आपल्या ॲप्लिकेशनमधले सगळे भरभरून क्वेश्चन तुम्हाला ते दिसतील. जवळपास 2000+ त्याच्यामध्ये क्वेश्चन आपण टाकलेले आहेत ॲप्लिकेशनमध्ये. त्यामुळे भरभरून क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामधले दिसतील. कारण ही जी पोस्ट होती थोडीशी हाय लेवल होती. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये क्वेश्चन पण त्या लेवलचे विचारलेत आहे ना. मॉडरेट टू हाय म्हटलं तरी चालेल. मॉडरेट टू म्हणजे असं नाही की इझी क्वेश्चन नव्हते, इझी क्वेश्चन पण होते, पण मॉडरेट टू हाय लेवलकडे हा जो अकाउंटचा सेक्शन आहे तो गेला होता. तिकीट काउंटर आहे रेल्वे स्टेशन इज ॲन हे कशाचं एक्झाम्पल आहे, रेव्हेन्यू सेंटर. आता इथं ऑप्शन कोणते आले होते हे मला माहीत नाही मित्रांनो, ते तुम्ही कमेंट करूनही सांगू शकता.
पुढं आहे बघा, अंडर GST नॅचरली बंडल टॅक्सेबल सप्लाईज आर कॉल्ड, काय म्हणतात त्याला, तर कंपोजिट सप्लाय. हा एक क्वेश्चन होता. पुढचा होता बघा, डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो. हा पण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बघा, हा पण आपण शिकवलं होतं आहे ना. AGM इज नोन ॲज डॅश डिव्हिडंड आहे ना. डिव्हिडंड डिक्लेअर करतो ॲट AGM ॲन्युअल जनरल मीटिंग आहे ना. इज नोन ॲज, काय म्हणतो आपण त्याला, फायनल डिव्हिडंड असे म्हणतो त्याच्यामध्ये केल्यानंतर. पुढे बघा, कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट रेशो, कसा नेट प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण ॲप्लिकेशनमध्ये सगळं मित्रांनो त्याच्यामध्ये टाकलं होतं आपण. बघा, काही गोष्टी नव्हत्या, असं नाही की सर्वच गोष्टी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये होत्या, असं काही नाही मित्रांनो. काही गोष्टी नव्हत्या, काही गोष्टी त्याच्यामधल्या आल्या होत्या आहे ना. म्हणजे असं नाही की 100% सगळ्याच गोष्टी 100% येतील असं नाही मित्रांनो. काही गोष्टी तुमच्याकडून पण तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत की आपला कोर्स होता आणि आपल्या कोर्समधलं सगळं आलं होतं, असं काही नाही आहे. म्हणजे कोणीही असू द्या, कोणत्याही टीचर असू द्या, की असं तो जर दावा करत असेल की माझ्या कोर्समधलं सगळंच येतं, तर असं नाही. कारण बघा, बऱ्यापैकी गोष्टी येऊ शकतात, पण बऱ्यापैकी गोष्टी ह्या थोड्याशा डिफिकल्ट असू शकतात त्याच्यामध्ये. बघा, इलेक्ट्रॉनिक डिजिटल सिग्नेचर इज डिफाईन अंडर विच ॲक्ट, म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिजिटल सिग्नेचर आहे हे कोणत्या ॲक्टद्वारे डिफाईन केलं जातं, कोणत्या ॲक्टमध्ये डिफाईन केलं जातं, तर IT ॲक्टमध्ये. नेक्स्ट आहे बघा 11वा क्वेश्चन, डॅश डॅश कॉस्ट डू नॉट इन्व्हॉल्व, म्हणजे कोणती अशी कॉस्ट आहे ती इन्व्हॉल्व होत नाही इमिजिएट कॅश पेमेंटमध्ये आहे ना. इम्प्युटेड किंवा नॅशनल कॉस्ट असं त्याला म्हणतो आपण. नेक्स्ट आहे बघा, हा एक विचारला होता प्रश्न तुम्हाला, NFRA स्टँड फॉर, NFRA स्टँड फॉर काय, तर नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ॲथॉरिटी. नेक्स्ट आहे बघा, ॲक्ट बियॉन्ड पॉवर, बघा ॲक्ट बियॉन्ड पॉवर्स ऑफ कंपनी इज कॉल्ड, त्याला काय म्हणतो आपण, तर अल्ट्रा वायर्स म्हणतो, अल्ट्रा वायर्स म्हणतो. हा पण क्वेश्चन आपण घेतला होता बघा. पुढचा आहे बघा, हा पण क्वेश्चन आपल्या ॲप्लिकेशनमध्ये झाला आहे मित्रांनो, मला अजूनही आठवते. हा सिंपल होता, बजेटरी कंट्रोल इज अ टेक्निक ऑफ, बजेटरी कंट्रोल हे कशाचं टेक्निक आहे, ते प्लॅनिंग अँड कंट्रोल. सिंपल क्वेश्चन पण त्याच्यामध्ये दिसले, पण काही होते ते अवघड होते. बघा, शेड्यूल 3 नुसार कंपनी ॲक्ट 2013 प्रिस्क्राईज फॉर्मॅट ऑफ कशाचा, तर फायनान्शियल स्टेटमेंट. हा एक क्वेश्चन होता मित्रांनो, हा एक क्वेश्चन आपण ॲप्लिकेशनमध्ये आपल्या कोर्समध्ये घेतला होता. नेक्स्ट आहे बघा, बघा मिनिमम मेंबर इन LLP ॲज पर LLP ॲक्ट. मिनिमम मेंबर किती आहेत LLPमध्ये ॲज पर LLP ॲक्ट, हा एक क्वेश्चन आपल्या कोर्समध्ये आपण घेतला होता मित्रांनो. तर 2 आहे त्याच्यामध्ये. हा पण क्वेश्चन होता बघा, BEP फॉर्म्युला इज इक्वल टू फिक्स्ड असेट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तुम्ही सांगू शकता मित्रांनो कमेंट करून हे क्वेश्चन होते का, हे तुम्ही सांगायचे कमेंट करून. कारण माझ्याकडून पण थोडंसं हे होऊ शकतं, कारण मी पण काय केलं आहे, स्टुडंटकडूनच काय केलेलं आहे, स्टुडंटकडूनच हे क्वेश्चन कलेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी ते क्वेश्चन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला की हा असा क्वेश्चनच आला असेल म्हणून आहे ना. म्हणजे मला कीवर्ड्स मिळाले, कीवर्ड्स मिळाले की असा क्वेश्चन आला होता, तर मी त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करून त्याचे आन्सर पण काढलेले आहेत. पण याच्यामध्ये थोडंसं 19-20 असू शकतं, असं नाही की पूर्णच एक्झॅक्ट आहे. 19-20 असू शकतं, ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. कारण आपल्याकडे भरपूर हुशार विद्यार्थी आहेत की त्याच्यामध्ये कमेंट करू शकतात की सर तुम्ही तर काही सांगताय वगैरे वगैरे, अशा गोष्टी पण याच्यामध्ये होतात. पण मी आता तुम्हाला क्लिअर सांगतो आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा लागेल. पुढचं आहे बघा, स्टँडर्ड. आता तुम्हाला हे ज्यावेळेस 20 क्वेश्चन होतील त्यावेळेस तुम्हाला सांगतो क्वेश्चन ही जी एक्झाम आहे ही कोणत्या लेवलची झाली, म्हणजे अकाउंटचा सेक्शन स्पेशली हा कसा झाला होता बघा. स्टँडर्ड अटेनेबल ओनली अंडर बेस्ट कंडिशन इज कॉल्ड आहे ना, आयडियल स्टँडर्ड. हा एक क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन होता बघा, कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड ॲज पर, कशानुसार कॅश फ्लो स्टेटमेंट, तर अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार प्रिपेअर केलं जातं. नेक्स्ट आहे बघा, फिक्स्ड असेट हेल्ड फॉर सेल आर क्लासिफाईड अंडर. जे फिक्स्ड असेट आहे हे सेलसाठी हेल्ड केले जाते, हे कशामध्ये क्लासिफाईड केलं जातं, तर करंट असेटमध्ये. तर या प्रकारचे 20 क्वेश्चन मित्रांनो आले होते. टोटल 50 क्वेश्चन ही आलेले आहेत, पण त्याच्यावरती मला थोडंसं काम करून तुम्हाला मी, कारण ते कीवर्ड्स आहेत है ना, कीवर्ड्स आहेत आणि अजूनही मी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला या व्यतिरिक्त हे 20 क्वेश्चन सोडून किंवा या 20 क्वेश्चनमध्ये काही करेक्शन असेल किंवा हे 20 क्वेश्चन सोडून जर तुम्हाला काही क्वेश्चन आठवत असतील तर तुम्ही कमेंट नक्की करा. त्याच्यावरती आपण काय करूयात, व्हिडिओ बनवूयात आणि बऱ्यापैकी आपण कट ऑफ प्रिडिक्शन पण करूयात. आता राहिला प्रश्न की तुम्ही म्हणाले सर पेपर कोणत्या लेवलचा होता. मी तुम्हाला सांगतो, अकाउंटचा जो पेपर होता नॉट इझी नव्हता मित्रांनो. कारण कोणताही तुम्ही कोर्स करा, महाराष्ट्रातला कोणताही तुम्ही कोर्स केला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये 50 पैकी हार्डली 25 क्वेश्चन पण कोणत्या कोर्समधले तुम्हाला दिसणार
नाही आहेत हे सांगू. म्हणजे हे का सांगतो मी तुम्हाला मित्रांनो, कारण जो लेवल होती, जी क्वेश्चनची लेवल होती ती मॉडरेट टू हार्ड म्हटलं तरी चालेल, मॉडरेट टू हार्ड अशी लेवल होती. कोणत्या मी टीचरला नावं ठेवत नाही आहे किंवा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ट्राय करतो आहे आणि आपणही करतो आहे दीक्षा एज्युकेशनच्या ॲप्लिकेशनद्वारे. कारण त्याच्यामध्ये पण आपल्याला टाईम कमी भेटला मित्रांनो. टाईम कमी भेटल्यामुळे आपला थोडासा सिलेबस थोडासा मागं राहिला. पण ठीक आहे, नेक्स्ट जे एक्झाम आहे त्याच्यासाठी आपण चांगली प्रिपरेशन करू शकतो आणि बऱ्यापैकी आपल्या कोर्समधले क्वेश्चन बऱ्यापैकी तुम्हाला तिथं बघायला मिळाले. 50-50% म्हटलं तरी चालेल है ना. असं नाही की 75% आलं तर 80% आलं तर असं मी म्हणणार नाही मित्रांनो. बऱ्यापैकी क्वेश्चन जर तुम्ही प्रॉपर कोर्स तो फॉलो केला असेल तर बऱ्यापैकी क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये दिसले असणार मित्रांनो. त्यामुळं थोडंसं काय करायचं आहे, थोडंसं स्टडीकडे लक्ष द्यायचं आहे. जी नेक्स्ट एक्झाम आहे, आता जी एक्झाम झाली त्याला फुल स्टॉप द्या आहे ना. त्याचा विचार तुम्ही करू नका, कारण IBPSने कोणत्या लेवलचे क्वेश्चन विचारले होते हे त्यांनाच माहीत. काही क्वेश्चन असे होते की ते खूप म्हणजे खूप फिरवून विचारले होते आणि काही क्वेश्चन असे होते की ते आउट ऑफ सिलेबस होते, बरोबर. त्यामुळे मी एकच सांगेन मित्रांनो की आता नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कशावरती पाहिजे ते तुम्हाला काय करायची, कमेंट करायची, जेणेकरून आपण त्या व्हिडिओवरती काम करूयात. आणि जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून त्याच्यावरती आपण व्यवस्थित स्टडी करून त्याचा ही व्हिडिओ बनवू आणि कट ऑफ प्रिडिक्शन आहे ना, कट ऑफ प्रिडिक्शन देऊयात की काही म्हणजे किती कट ऑफ वगैरे लागेल. आता कट ऑफ प्रिडिक्शन देणं म्हणजे काय, हे काय एक्झॅक्ट नसतं मित्रांनो, हे थोडंसं ॲनालिसिस करून आपण देतो. पण ठीक आहे, जे क्वेश्चन आहे आता हे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, त्यामुळे हा सेशन मी घेऊन आलो. हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट सेशन तुमच्यासाठी, क्वेश्चन तुमच्यासाठी आहेत. बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुमचा मित्र वगैरे अकाउंटची तयारी करत असेल तर त्याला तुम्ही काय करा, शेअर करा, जेणेकरून त्यालाही त्याचा स्कोर पाहता येईल. थँक्यू मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.